सहजासहजी महाराजांची एखादी मूर्ती आपल्या घरात येत नाही. कितीतरी लोक असं ठरवतात की मी मूर्ती घेईन पण ती घेतली जात नाही. काही जण नुसताच फोटो घेतात की मूर्तीची पूजा करायला लागू नये म्हणून तो फोटो कधी कधी आलेला असतो की फोटोला काही करायला लागत नाही, नुसती वरनं धूळ साफ केली की काम झालं आणि एक परमनंट हार चढवला की मग ती पूजा संपली. पण मूर्ती म्हणलं की ती पूजा अर्चा आली, सगळ्याच गोष्टी आल्या आणि लोक त्या गोष्टीला घाबरतात की ते नको करायला. पण वास्तविक जर मूर्ती तुम्ही घेतलीत ना तर त्या मूर्तीचा एक वेगळाच इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावर असतो, कारण ती जिवंत स्वरूपाची ती मूर्ती असते. म्हणजे त्याला हातपाय आहेत, म्हणजे चेहरा आहे, हावभाव आहेत. कारण महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या चेहऱ्याचे हावभाव हे बदलत असतात आणि सर्वसामान्यांना सुद्धा ते कळतात की त्याला खूप आध्यात्मिक माणूस पाहिजे असं नाहीये. आज महाराज रुसलेत, आज महाराज रागवलेत, आज महाराज हसतायत, आज महाराजांच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी दिसतंय, कपाळावर एका दिसतायत, हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळतं. म्हणजे आज महाराजांच्या घरी जे येत आहेत लक्ष्मी रोडवरती, खूप काळ येत आहेत, जे समोर बसतात महाराजांच्या, ते सांगतात आज महाराज असे का दिसतायत, कसला विचार करतात महाराज. तर ही जी संलग्नता आली, हे जे प्रेम आलंय ना, हे प्रेम येणं अपेक्षित आहे, जे कधी कधी आम्हालाही कळलं नव्हतं. पण महाराज जेव्हा आम्ही चिंतत होतो तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यात चिंता दिसायची.